नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग पहिला याच्यामधील 10वा लेसन अवकाश मोहिमा. आतापर्यंत आपण 4 सेशन पाहिले आणि त्याच्यामध्ये अवकाश मोहिमा कशा प्रकारे राबवल्या जातात त्याच्याविषयी बेसिक नॉलेज आपण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपण मध्यम उंची किंवा उच्च उंची सॅटेलाइट किंवा निम्न उंची म्हणजे कमीत कमी उंची असलेले सॅटेलाइट कशा प्रकारे पृथ्वीच्या बाह्य कक्षेमध्ये स्थिरावले जातात याविषयी सुद्धा माहिती करून घेतलेली आहे. आणि त्या मोहिमांमधून त्या उपग्रहांमार्फत आपल्याला त्यांना कोणतं कार्य करायचं आहे आणि त्याच्यापासून पृथ्वीवर कोणता फायदा होतो. म्हणजे सॅटेलाइट जे आपण लॉन्च करतो त्याच्यामुळे पृथ्वीवरील जीवन हे सुखकर व्हायला मदत झालेली आहे. आतापर्यंत आपण बघतो की इंटरनेटच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी घरबसल्या करू शकतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सॅटेलाइटच्या मुळे आपल्याला शक्य झालेल्या आहेत. आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की हा पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजे PSLVच्या माध्यमातून यांच्या मदतीने कशा प्रकारे आपल्याला हवे असलेले सॅटेलाइट आपण कोणत्याही ऑर्बिटमध्ये सेट करू शकतो, स्थिर करू शकतो आणि त्याच्यानुसार त्यांना एक विशिष्ट वेगाने ते पृथ्वीभोवती फिरत असतात आणि आपल्याला हवे असलेली इन्फॉर्मेशन गोळा करतात. त्याचप्रमाणे आपण मुक्ती वेग बघितला. मुक्ती वेगाच्या माध्यमातून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून ते लांब जाण्यासाठी कोणत्या प्रकारचा त्यांना स्पीड सुरुवातीला आपल्याला असायला पाहिजे. 11.2 किलोमीटर प्रति सेकंद इतका सुरुवातीला स्पीड असेल तरच ते पृथ्वीच्या बाह्य कक्षेत जाऊ शकतात हे बघितलं. आता आपण अवकाश मोहिमा म्हणजे अंतराळात कोण कोण कशा प्रकारे गेलं त्याविषयी इथे पाहणार आहोत. बघा, चांद्र मोहिमा म्हणजे सर्वप्रथम लक्षात घ्या की पृथ्वीच्या जवळपास असलेला एक नैसर्गिक सॅटेलाइट म्हणजे चंद्र आहे. म्हणजे तो आपला उपग्रह आहे आणि तो पृथ्वीच्या भोवती तसा सूर्यभोवती जशी पृथ्वी फिरत असते त्याप्रमाणेच पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतो. आता बघा, चांद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. अशा मोहिमा आजपर्यंत सोव्हिएत युनियन, अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान व भारताद्वारे राबवल्या गेल्या आहेत. आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की सोव्हिएत युनियन, अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान या सर्व डेव्हलप्ड कंट्री आहेत. म्हणजे पूर्णपणे यांचा विकास झालेला आहे आणि भारत हा विकसनशील देश आहे. आणि असं असलं तरीही या विकसित देशांच्या यादीमध्ये भारताचं सुद्धा नाव आहे याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. कारण आपण सुद्धा अशा प्रकारच्या मोहिमा राबवलेल्या आहेत. 1959 मध्ये लुना 2 सोव्हिएत युनियनने पाठवलेले पहिले यान होते. जे सोव्हिएत रशियाने पाठवलेले पहिलं यान कोणतं होतं तर लुना 2. आणि हे जे यान होतं त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मानवरहित यान होते. म्हणजे ह्याच्यामध्ये माणसाला पाठवला गेला नाही. तर अशा प्रकारे या मोहिमा त्याच्यामध्ये इतर देशांप्रमाणे प्रगतशील देशांप्रमाणे भारत सुद्धा त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. इथे बघा, अमेरिकेने देखील 1962 ते 1972 मध्ये चांद्र मोहिमा राबवल्या. म्हणजे सोव्हिएत युनियन नंतर आता अमेरिकेने सुद्धा 62 ते 72 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये चांद्र मोहिमा राबवल्या होत्या. आता चांद्र मोहिमा राबवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे काय, कारण म्हणजे काय होतं तर जशी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे तशीच चंद्रावर सुद्धा सजीव सृष्टी आहे का याचा शोध घेण्यासाठी या चांद्र मोहिमा राबवल्या गेल्या. आता यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्यांच्या काही यानांद्वारे मानवही चंद्रावर उतरला. आता फॉर एक्झाम्पल बघा, जुलै 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. तर सन 2008 मध्ये भारताने चांद्रयान 1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम देश ठरला. आपण कधी मोहीम राबवली चांद्र मोहीम तर 2008 साली आणि आपल्या मोहिमेअंतर्गत आपल्याला एक यश मिळालं ते म्हणजे चंद्रावर पाण्याचं अस्तित्व आहे याचा शोध आपण या मोहिमेद्वारे लावला. आता पहा, चंद्र मोहिमा यशस्वी झाल्यानंतर मानवाला अजून उत्सुकता वाटायला लागली की आपण दुसरा ग्रह जो आहे त्याच्यावर सुद्धा काही सजीव सृष्टी अस्तित्वात आहे का याच्याविषयी आपल्याला नॉलेज आलं पाहिजे. याच्यासाठी आपण मंगळ मोहिमा सुद्धा केल्या. आता बघा, चंद्रानंतर मंगळाकडेही अनेक राष्ट्रांनी याने पाठवली, परंतु ही मोहीम अवघड असल्याने त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या नाहीत. म्हणजे आपल्या पृथ्वीनंतर असणारा ग्रह कोणता तर मंगळ. म्हणजे मंगळवार म्हणजे मार्सवर सुद्धा आपण काही मोहिमा राबवल्या, परंतु याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त मोहिमा या अयशस्वी ठरल्या. पण इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 म्हणजे आत्ताचीच घटना आहे 7 वर्षापूर्वी 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले मंगळयान
म्हणजे मार्स ऑर्बिटर ज्याला म्हटलं जातं, सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये प्रस्थापित झाले व त्यांनी मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडळ जिथे कोणत्या प्रकारचे वायू आहेत याबद्दल महत्वाची माहिती आपल्याला मिळवून दिली. कारण तिथे जाऊन जेव्हा ते परिभ्रमण कक्षेमध्ये फिरत असतात तेव्हा तेथील प्रत्येक भागाचे फोटोज ते काढून आपल्या पृथ्वीवर पाठवत असतात आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपण ते इंटरप्रेट करून मंगळावर कोणकोणत्या प्रकारचा वायू आहे किंवा कोणत्या प्रकारचा तिथे पृष्ठभाग आहे तो सुद्धा आपण इथे सांगू शकतो. इथे पहा काही अंतराळवीर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये राकेश शर्मा हे भारतीय अंतराळवीर आहेत. त्याच्यानंतर कल्पना चावला या भारतीय वंशाच्या आहेत, ज्यांनी पंजाबमधून एरोनॉटिक्सची पदवी घेतली अभियांत्रिकीमधून आणि डॉक्टरेट त्यांनी कोलोराडो युनिव्हर्सिटीमधून केलं. त्यानंतर सुनीता विल्यम्स. आता यांच्याविषयी आपण इथे बघणार आहोत. अंतराळात आता राकेश शर्मांविषयी पहा. अंतराळात जाणारे पहिले भारतीय. भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमाअंतर्गत 2 रशियन अंतराळ संशोधकांसमवेत अवकाशात झेप घेतलेले राकेश शर्मा हे पहिले भारतीय आहेत. त्यांनी 8 दिवसात अंतराळात वास्तव्य केलं. त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला भारत कसा दिसला अंतराळातून, तेव्हा त्यांनी सांगितलं की सारे जहां से अच्छा, म्हणजे आपल्या देशाचं वर्णन त्यांनी अशा प्रकारे केलं. असे हे आपले राकेश शर्मा. त्याच्यानंतर कल्पना चावला बघा. पंजाबमधून एरोनॉटिक्सची अभियांत्रिकी पदवी व 1988 मध्ये कोलोराडो विद्यापीठातून डॉक्टरेट. संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास अंतराळात राहिल्या होत्या आणि 1 फेब्रुवारी 2003 ला अंतराळातून पृथ्वीवर परतताना एक मोठी दुर्घटना घडली की कोलंबिया अवकाशयानाचा जो स्फोट झाला पृथ्वीकडे येत असताना वातावरणातील घर्षणामुळे या अवकाशयानाचा स्फोट झाला आणि त्याच्यात या कल्पना चावला यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर सुनीता विल्यम्स 2006 मध्ये डिस्कव्हरी मधून प्रथम अंतराळात म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे प्रवास व 29 तास शटल बाहेर काम त्यांनी केलेलं आहे आणि 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे हे अंतराळवीर यांच्याविषयी आपण इथे नॉलेज घेतलेलं आहे. इथे पहा इतर ग्रहांच्या मोहिमा. आता आपण चंद्र बघितला, चांद्र मोहिमा, मंगळावरची मोहीम बघितली. इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. यातील काही यानांनी ग्रहांची परिक्रमा केली, काही याने ग्रहावर उतरली, तर काही ग्रहांच्या जवळून त्यांचे निरीक्षण करून पुढे गेली. म्हणजेच काहींनी परिक्रमा त्याच्या भोवती गोल फेरी मारली. त्याच्यानंतर काही ग्रहांवर उतरलेले आहेत, तर काही त्यांच्या जवळून जाऊन त्यांचं निरीक्षण केलेलं आहे. त्यांचे फोटोज आपल्याला त्यांनी पाठवलेले आहेत. याशिवाय लघुग्रह म्हणजे ॲस्टेरॉइड्स व धूमकेतू म्हणजेच कॉमेट यांच्या अभ्यासण्यासाठी अवकाशयाने पाठवली गेली आहेत व लघुग्रहावरील धूलिकण म्हणजे छोटे जे डस्ट पार्टिकल आहेत ते आणि दगड पृथ्वीवर आणण्यात, म्हणजे तिथले स्टोन्स पृथ्वीवर आणण्यात त्या अवकाशयानांना यश मिळालेले आहे. या सगळ्यातून आपल्याला मौल्यवान माहिती मिळत आहे आणि युनिव्हर्सल बद्दलची जी उत्कंठा आहे ते अजून वाढत जाऊन याच्याकडे सुद्धा आपण करिअरच्या दृष्टीने बघत असतो. आपल्यातील काही मुलं ज्यांना अवकाशाबद्दल प्रचंड वेळ आहे, अशा प्रकारे आपण सुद्धा या अवकाश मोहिमा करण्यासाठी आपलं योग्य शिक्षण घेऊन अशा प्रकारच्या एरोनॉटिकल इंजिनियर्स किंवा इतर स्पेस रिसर्चशी रिलेटेड काही अभ्यासक्रम पूर्ण करून इस्रो मध्ये किंवा नासा मध्ये काम करू शकतो. आता पाहूया भारत आणि अवकाश तंत्रज्ञान. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण जे इतर देश जसे चायना आहे किंवा जपान आहे, त्यानंतर अमेरिका, सोव्हिएत युनियन यांप्रमाणे युरोपियन कंट्रीज हे सगळे प्रगतशील देश आहेत. हे विकसित देश आहेत आणि आपण विकसनशील आहोत, म्हणजे आपलं अंडर डेव्हलप्ड आहोत. आणि तरी सुद्धा आपण अशा प्रकारच्या देशांच्या यादीत जाऊन आपण अभिमानास्पद अशी कामगिरी केलेली आहे. आता आपण इथे बघूया. भारताने ही विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केलेत. यात PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे प्रमुख प्रक्षेपक आपण तयार केलेले आहेत. दूरसंचार म्हणजे आपण टेलिकम्युनिकेशन म्हणतो, दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन आणि हवामानशास्त्र म्हणजे वेदर फोरकास्टिंग यासाठी इनसॅट व जीसॅट उपग्रहांची मालिका भारताने कार्यरत केलेली आहे. म्हणजेच भारताने सुद्धा अवकाश तंत्रज्ञानात मोठी प्रगती केलेली आहे. आपल्याला माहितीच आहे आपले माजी राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा आकाशाबद्दल प्रचंड असं वेळ होतं. त्यांनी एरोनॉटिकल इंजिनियर मधून आपली पदवी घेऊन मिसाईलच्या क्षेत्रात खूप मोठं नाव कमवलेलं आहे, म्हणून त्याला मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. तर यांच्याप्रमाणे आपण सुद्धा अवकाशा संबंधी काही गोष्टींच्या रिसर्च मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून अशा प्रकारचं काम करू शकतो आणि आपल्या भारताचं नाव रोशन करू शकतो. EDUSAT आता नावच कळतं की एड्यू म्हणजे एज्युकेशनशी रिलेटेड.
एज्युसॅट उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्राला वापरला जातो. आपत्ती व्यवस्थापनासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे कालामिटीज काही येतात, डिझास्टर जे आहे त्याचा मॅनेजमेंटसाठी IRS हे उपग्रह वापरले जातात. म्हणजे फ्लड कुठे येणार आहे किंवा किती प्रकारे पाऊस पडणार आहे आणि त्याचा परिणाम काय किंवा वादळ कशा प्रकारे येणार आहे ज्यासाठी IRS या उपग्रहांचा वापर केला जातो. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचे अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करण्यासाठी IRNSS ही उपग्रह मालिका प्रस्तावित केली आहे. आपण दुसऱ्या सेशन मध्ये पहा, आपण चार्ट बघितला होता, त्याच्यात वेगवेगळे उपग्रह आणि त्यांचं कार्य काय आहे त्याच्याविषयी आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला काही माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी अग्निबाण प्रक्षेपण केंद्रे आपल्या भारतामध्ये कुठे कुठे आहेत आणि अवकाश संशोधन संस्था कोणत्या आहेत त्याच्याशी रिलेटेड ते आपण बघूया. पहिली आहे ती म्हणजे थुंबा, ती तिरुवनंतपुरम म्हणजे त्याला म्हणतात विक्रम साराभाई अवकाश केंद्र, तिरुवनंतपुरम असं त्याला म्हटलं जातं. दुसरी आहे श्रीहरिकोटा, हे सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र, हे श्रीहरिकोटा येथे आहे. आणि तिसरं आहे चांदीपूर ओडिशामध्ये, स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. अशा प्रकारचे अवकाश संशोधन संस्था आपल्याकडे आहेत. आता बघूया आपण परिचय शास्त्रज्ञांच्या मध्ये आपण एक थोर सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे विक्रम साराभाई. आता ह्यांचं नाव या संस्थेला का देण्यात आलं त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नातून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे PRL या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1962 साली भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे कोणाच्या तर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना करून 1963 साली देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केले. आता थुंबा कुठे आहे तर तिरुवनंतपुरम येथे. त्यांच्या प्रयत्नातूनच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला गेला. तर ह्याच्यासाठी महत्वाचं कामगिरी विद्यार्थी मित्रांनो विक्रम साराभाई यांनी केलेला आहे. म्हणजे आपला जो आर्यभट्ट नावाचा उपग्रह आहे तो पहिला उपग्रह आपण थुंबा येथून अंतराळात सोडला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या स्थापनेत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. अशा प्रकारे हे आपले थोर सायंटिस्ट विक्रम साराभाई यांचं अंतराळ संशोधनाशी नाव जोडलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अशा प्रकारचे लेसन जे आपल्याला सायन्स मध्ये आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपलं फ्युचर सुद्धा आपण अशा प्रकारे घडवायचं आहे. म्हणजे इथून आपल्याला कळेल की स्पेस रिसर्च म्हणजे काय, किंवा आपण कार्बन कंपाऊंडचा स्टडी करताना आपल्याला कळतं की कार्बन कंपाऊंड नक्की कशामध्ये वापरली जातात किंवा कार्बन कंपाऊंड पासून कशा प्रकारे मोठ्या प्रकारची ऑर्गॅनिक केमिस्ट्री तयार होते आणि त्याच्याविषयी आपण नॉलेज या सायन्सच्या पुस्तकातून मिळवू शकतो. अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन, आता ही एक अत्यंत महत्वाची अशी समस्या आहे. आपण कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडतो. अवकाशात सोडल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर त्यांना परत आपण पाठी बोलू शकत नाही. तशा प्रकारचं तंत्रज्ञान अस्तित्वात नाही. कारण ते समजा इतर ग्रहाचा शोध घेण्यासाठी गेलेले असतील तर ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर गेलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे उपग्रह परत येऊ शकत नाहीत. आणि मग एकदा त्यांचं काम झालं की हे जे क्रियाशील नसलेले किंवा कार्यशील नसलेले उपग्रह जे आहेत ते किंवा सुटे झालेले भाग जे आहेत ते अंतराळात इकडे तिकडे फिरत राहतात आणि इतर ग्रहांवर किंवा दुसऱ्या कुठल्या उपग्रहावर आदळत राहतात आणि आदळल्यामुळे त्यांचा कचरा तयार होतो. आता हा कचरा जसा आपण जमिनीवरचा कचरा झाडूने काढू शकतो तसा हा कचरा जो आहे अवकाशातला कचरा आपण काढू शकत नाही. तर ह्याच्यामुळे हल्ली जवळजवळ सगळेच देश अवकाशात आपले वेगवेगळे सॅटेलाइट पाठवत असतात आणि त्याच्यानंतर जो कचरा राहतो तो आपण काढू शकत नाही आणि म्हणून अंतराळात फार मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झालेला आहे. तर त्याचे व्यवस्थापन करणं म्हणजे त्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. 2016च्या अंदाजानुसार जो निरुपयोगी कचरा आहे त्याच्यामध्ये वस्तूंचे 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो हा आकडा बघा, अत्यंत मोठा असा आकडा आहे. 2 कोटी तुकडे आणि त्याची लांबी साधारण 1 सेंटीमीटर इतकी असावी असा कचरा तिथे अवकाशात फिरत आहे. हा सगळा अवकाशातील कचराच आहे. हा कचरा धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. म्हणजे अजूनही आपल्याला बरीचशी कामगिरी अंतराळ मोहिमेच्या अंतर्गत करायची आहे आणि त्याच्यामुळे हा उपग्रह सोडताना किंवा हे व्हेइकल्स तिकडे जात असताना हा कचरा जर आदळला त्याच्यावर तर त्याच्यामुळे ही जी उपग्रह म्हणजे सॅटेलाइट लॉन्च करण्याची जी मोहीम आहे ती असफल ठरू शकते आणि म्हणून उपग्रहांवर इतर अवकाशयानांवर आदळून तो त्याला हानी पोहोचू शकतो. त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतींचे अध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत.
या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यावर तोडगा काढला गेलाच पाहिजे, अन्यथा पुढे येणाऱ्या अवकाश मोहिमा ज्या असतील त्या असफल होण्याचे चान्सेस जास्त असतील आणि म्हणून हा कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशन मध्ये बघितलं की कोणकोणते अंतराळवीर जसं राकेश शर्मा, कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल आपण इथे माहिती बघितली. कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करायला हवं हे सुद्धा आपण या सेशनच्या मार्फत बघितलेलं आहे. तर आपण सुद्धा अशा प्रकारे अवकाशाशी संबंधित काही माहिती गोळा करून त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला तर आपण सुद्धा याच्या पुढे जाऊन इस्रो मध्ये किंवा नासा मध्ये काम करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकतो. ते भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर AS विद्यालयाचं ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आपण वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अध्ययन केलं जाईल. आमच्या तज्ञ शिक्षकांमार्फत सुद्धा आपल्याला योग्य प्रकारची माहिती पुरवली जाईल आणि आपल्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातील. धन्यवाद.